लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी थोड्याच वेळापूर्वी एक फेसबुकवर पोस्ट केलेली आहे आणि ही पोस्ट खास करून आहे बघा लाभार्थ्यांची संख्या जी आहे त्या संदर्भात कपात होणार आहे का, वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तुम्ही पाहत असताना आणि त्याच बातम्यांचं खंडन करणारी त्यांनी एक पोस्ट केलेली आहे आणि त्यामध्ये एक्झॅक्टली त्यांनी काय म्हणलेलं आहे अगदी आपण नेहमीप्रमाणे जे आहे अपडेट पाहणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाभार्थ्यांची संख्या खरंच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पडू शकते का, तर या संदर्भात पण तुम्हाला या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या त्याचा नक्कीच अंदाज येईल. आपण थोडक्यात त्या काय म्हणाल्या आहे फेसबुक पोस्टच्याद्वारे आपण ते एकदा पाहूयात. बघा त्यांनी अशा प्रकारचे एक फेसबुक पोस्ट केलेली आहे. बघा याच्यामध्ये त्यांनी अगदी स्पष्ट लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे फेसबुक पोस्टमध्ये, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कपातीबाबत काही माध्यमांकडून प्रसारित करण्यात आलेल्या बातम्या चुकीच्या व तथ्यहीन आहेत. म्हणजे त्यांना हे म्हणायचं आहे की वेगवेगळ्या माध्यमांमध्ये सांगितलं चाललं आहे की कुठे सांगितलं चाललं आहे 80 लाख लाभार्थी जे आहे अपात्र होणार, काही ठिकाणी सांगितलं चाललं आहे बघा की 50 लाख लाभार्थी अपात्र होणार, काही ठिकाणी 90 लाख लाभार्थी अपात्र होणार, कोणी 1 कोटी लाभार्थी अपात्र होणार, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. तर याच बातम्या तथ्यहीन व चुकीच्या बातम्या आहेत अशा प्रकारचं जे आहे त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती अशी दिलेली आहे की जी आता KYCची प्रक्रिया जी दुरुस्ती चालू आहे ते ती 31 मार्च 2026 पर्यंत चालू आहे. तर त्यांनी सांगितलं की लाडक्या बहिणींनी KYC करण्याची शेवटची संधी देण्यात आलेली आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे. म्हणजे फक्त KYC, खरं तर ताईंनी नवीन KYC पण सुरू करायला पाहिजे होती पण तसं झालेलं नाही. फक्त KYC दुरुस्तीच प्रक्रिया चालू आहे. तर ताईंना विनंती आहे की तुम्ही ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत KYC केलीच नाही त्यांना पण एकदा त्यांच्याबद्दल पण विचार करावा व त्यांना एकदा KYC करण्याची परत संधी द्यावी. मग ती KYC 10 दिवसाची कशासाठी का असं परंतु द्यायला पाहिजे. पुढे त्यांनी सांगितले बघा की ही प्रक्रिया सुरू असून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की जी KYCच्या द्वारे जी काही किंवा लाभार्थ्यांची संख्या जी कमी झालेली आहे तर त्याच्या संदर्भात तर आमच्या विभागाकडून म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या विभागाकडून तर कोणतीच माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. तर त्यामुळे ज्या बातम्या येत आहेत सध्या की लाभार्थ्यांची संख्या कपात करण्यात आलेली आहे तर त्या बातम्या सध्या प्रसारित होत आहेत तर त्या बातम्या चुकीच्या आहेत, तथ्यहीन आहेत. अशा प्रकारची त्यांनी जी आहे या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना खास करून विनंती केलेली आहे की लाडक्या बहिणींनी पण समजून घेणं गरजेचं आहे की ज्या काही म्हणजे मोठे आकडे येत आहेत तर तेवढ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींची संख्या कमी होणार नाही. पण मात्र काही प्रमाणात का होईना पण कपात होईल त्यामध्ये कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होणार नाही एवढंच या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जे आहे त्यांना सांगायचं असावं. परंतु तरी देखील त्यांनी सांगितलेलं आहे की अजून आमच्याकडून म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या विभागाकडून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे जे काही आकडे पुढे येत आहेत तर त्या आकड्याला कोणताही आधार नाही. थोडक्यात तुम्हाला समजलं असेल की कपातीच्या संदर्भात म्हणजे KYCच्या माध्यमात जी काही KYC आहे तर त्याद्वारे लाभार्थ्यांची संख्या जी कपात केल्या जात आहे त्याचे आकडे जे पुढे येत आहेत तर त्या आकड्याचं अजूनही पुष्टीकरण झालेलं नाही. त्या आकड्याच्या संदर्भात कोणताही त्यांना आधार नाही आहे आणि अजूनही विभागाकडून त्याला कोणत्याही प्रकारची माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. कारण 31 मार्चपर्यंत तर KYC चालू असणार आहे. त्यानंतर KYCचा डेटा जो असेल तो ते चेक केला जाईल. त्याच्यानंतर कळेल आपल्याला की एकूण किती लाभार्थ्यांची संख्या राहते किंवा किती कमी होती आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा तरी देखील आपण राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना विनंती करत आहोत की लवकरात लवकर फेब्रुवारीचा 20वा हप्ता वितरित करावा व त्या संदर्भात हालचाली वाढवाव्यात. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.